मित्रांनो, आम्ही तोरणमाळाच्या यशवंत तलावामध्ये बोटिंग करत आहे. संतोष, दीपक ब्रो, मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात. विशेषतः सांगू का तुम्हाला, तोरणमाळ चारी बाजूने दऱ्यांनी घेरलेलं आहे. म्हणजे तोरणमाळाच्या चारी बाजूला दऱ्या आहेत. गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मी साहिल. आज 15 ऑक्टोबर आहे आणि सकाळचे 8 वाजलेत. मी निघालो तोरणमाळला. काही मित्र येत आहेत आणि असा रस्ता आहे. बरेच लोकांनी हा रस्ता बघितलाच असेल, कारण बरेच बॉईज येऊन गेलेले आहेत. संतोष, उमेश दादा आणि दीपक ब्रदर आतमध्ये. आणि आता इथून आम्ही नाश्ता वगैरे केला, शहाजीला थांबलेलो आहे आणि इथून आम्ही तोरणमाळ. काय एक्सायटेड आहे का? एक्सायटेड आहे. आम्ही बघण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे. कसं आहे तोरणमाळ ते आम्हाला बघा. मित्रांनो, आता आम्ही तोरणमाळ इथून 12 किलोमीटर बाकी आहे आणि हे दोघांसाठी एकदम नवीन व्ह्यू आहे. मी तर खूप वेळ चालू इथं. काय म्हणता दादा, कसं वाटलं? एकदम बढिया. खरोखर सांगायचं, कसं वाटतंय दादा? हा व्ह्यू हा एक बघण्यासारखा आहे, कारण एवढ्या खोल दरीत आम्ही कधीच बघितलं नाही. आज फर्स्ट टाइम बघू राहिलो. बरं, आपण कालापानीला थांबलेत आणि इथला सीन बघा. पहिल्यांदा येते, म्हणजे इथं पहिल्यांदा चढते मी. असं तर तोरणमाळला लहानपणापासून येऊ राहिलोत, पण इथला व्ह्यू बघूया. इथला व्ह्यू बघा. पावसाळ्यामध्ये जबरदस्त वाटतंय. काय म्हणतो संतोष, दीपक भाऊ, उमेश दादा? एकदम बढिया. कसं वाटत आहे? आपण चौघे जायला पाहिजे यार. एक्साइटमेंट झाली इथं आणि सगळ्यांना एरिया आवडते. आम्हाला फोटो काढायचे लय एक्साइटमेंट आहे. कसं वाटलं एरिया? कसं वाटलं ब्रो? एकदम बढिया भाऊ. पहिल्यांदा आलो जिल्ह्यापासून. पहिल्यांदा आले, पण अजून थोडं डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं वाटतंय मला तरी. तर चेंज आहे. आम्ही तिथून फिरून असं आलो आणि हा पूल बघू शकता तुम्ही. खूप मस्त पूल आहे. कसं वाटलं यार? सीन कसं वाटलं तुम्हाला? सीन एक नंबर सर. हां, एक नंबर आहे ना. हो, डोळ्यात रमणारा दृश्य झालंय. डोळ्यात रमणारं दृश्य झालंय. डोळ्यात आयुष्यभर टिकू शकेल असं दृश्य आहे. आणि इथला सीन बघा, सुपर व्ह्यू आहे, एक नंबर. हां, तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो. हां, आणि अशा पद्धतीचा यांनी एक पूल बांधला आहे. जास्त मजबूत नाही आहे, पण 1-2 जणांसाठी ठीक आहे. काय म्हणतात? चला निघू. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही झिपलाईनला शोधायला आलो होतो, पण या ठिकाणी झिपलाईन व्यवस्थित चालत नाही आहे, ऑपरेशनल नाही आहे. इथं कोणाला तरी झिपलाईन करायची होती, पण या ठिकाणी ऑपरेशनल नाही. त्याच्यामुळे तो प्रोग्राम आम्ही पोस्टपोन केला आहे. पुढे बघू नंतर. दुपारचे 12:30 वाजले. आम्ही घरून निघालो होतो 7:30 वाजता आणि इथं किती वाजेला पोहोचलो बघा. थांबत आलो. हे जळगावरून आले आणि मी नंदुरवरून आलो. आणि थोड्यापैकी ऊन आहे इथं, पण थंड वाटतं. काय कसं वाटतं तुला? एकदम थंड हवेचं ठिकाण म्हणून खरंच चिल वातावरण आहे. आणि आम्ही आता सीताखाई पॉईंटला आलेलो आहे. सीताखाई पॉईंट तुम्हाला दाखवतो कसं काय. त्या तरी ऑपरेशनल नाही आहे, पण झिप लाईनची सुविधा आहे इथं. म्हणजे ह्या पॉईंटवरून तर त्या पॉईंटपर्यंत तो बघा, तो तिकडं तिथपर्यंत झिप लाईन आहे. त्यामध्ये इथलं दृश्य खूप चांगलं असतं आणि आता पण चांगलंच वाटतंय. ते काही काहींना आवडतं, काही काहींना नाही आवडत. काही लोकांना पावसाचं ते धुकं वगैरे बघायची सवय असते, पण ठीक आहे. प्रत्येक ऋतूचं एक वेगवेगळं सुंदरता आहे. बघा तुम्ही, हे कॅमेऱ्यामध्ये ना इतकं वाटत नाही, पण खूप खोल येते. कॅमेऱ्यामध्ये ह्या गोष्टीचा तो फील नाही येत. सीताखाई एक नंबर व्ह्यू होता. आम्ही इथं भत्त्याचा पण आस्वाद घेतला आणि इथलं वातावरण असं कधी मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीच बघितलेलं नाही. तो क्षण आज मला बघायला भेटला, ते पण साहिल सरांमुळं. हे भेळवत्ता घेऊन आले ते जळगावरून. आमचा असा प्लॅन आहे की जाताना जेवण करायचं 3:30-4 वाजेच्या दरम्यान. बघू, आताच भरपूर पोट भरलेले आहेत आमचं. पुढे जाऊन बघू काय करायचं ते. पुढे जाऊन आम्हाला बोटिंग करायची आहे. थोडी माहिती भेटली की बोटिंग चालू आहे असं, पण ती मोटर बोटिंग आहे. बघू कसं काय, किती लोक इंटरेस्टेड आहे आमच्यापैकी ते तुम्हाला दाखवेल. हॅलो गाईज, आम्ही बोटिंगमध्ये बसलो. तलावामध्ये बोटिंग करत आहे. संतोष, दीपक ब्रो, मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात. वर्षा ताई आहेत.
कशी वाटते बोटिंग? मस्त वाटते. त्याने पॅडल बोटिंग होती, आता मशीन बोटिंग आहे. म्हणजे तुम्हाला एका बोटीमध्ये 6 जण तुम्ही बसू शकतात. प्रत्येक व्यक्तीसाठी 100 रुपये चार्ज आहे आणि टोटल एका राऊंडचे ते 600 रुपये घेतात. म्हणजे 6 जणांचे ते 600 रुपये घेतात. तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथून व्ह्यू दिसतो. गेलोय बरं का आम्ही. आणि ह्या भागामध्ये खूप खोल आहे नाही का पोहतायचं. मला पोहताय. तुम्हाला येत का पोहता? भाऊ जरा घाबरलेत. भाऊ घाबरलेत थोडे, कारण यांना पोहता नाही येत. पण ठीक आहे, डर के आगे जीत आहे. आम्ही मित्रांनो बरेच डीपमध्ये आलो आम्ही. म्हणजे जवळपास पूर्ण राऊंड होऊन गेला आहे. आणि बघू आता समजत नाही लोकांना काय ब्रो. बघा इथं जॅकेट घालून भाऊ थोडा घाबरला आहे. आता ओके झाले. बरं ठीक आहे. एकदम बढिया view 2 आहे. शब्द व्यक्त करा बोटिंग बद्दल. एकदम सेफली बोटिंग केली आम्ही. एक राऊंड मारलाय शिस्तीमध्ये. शिस्तमध्ये. पाण्याची लहर दाखवा त्यांना. पाण्याची लहर पाहून घ्या पण. झूम करून दाखवा. पाण्याची लहर बघा. पाण्याची लहरच बघा. मला टोपले मास्तर या सर्वांमध्ये मला एकट्याला पोहता येतं, बाकी सर्वांना कुणालाच येत खोटं बोलून राहिला. टोपले मास्तर थोडा घाबरलेला आहे. नाही. घाबरलो ना भाई मी. नाव अशी होते एकदम. बसू शकतात पण चांगले लोक आहेत, कॉपरेटिव्ह लोक आहेत खूप. तुम्हाला रिकमेंडेड आहे. फक्त पोहता येत असेल तर थोडी रिस्क घेऊ शकतात. आम्ही आता तोरमाळच्या मच्छिंद्रनाथ गुफेमध्ये जाते. तोरमाळपासून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. जायचं म्हणतं नाही आहे, पण सोबतच्यांची इच्छा आहे पण जाते आम्ही. पण तुम्हाला रस्ता दाखवतो. पहिली इथला रस्ता खराब होता, आता रस्ता चांगला आहे. काय म्हणतात दादा? एकदम बेस्ट. दादा पण नवीन लवकरच यूट्यूब चॅनल चालू करणार आहे आणि त्यांचं चॅनल आदिवासीमध्ये असणार आहे. हां, ब्लॉगर युवी म्हणून एक नवीन चॅनल सुरू करणार आहेत, ते बघूया. आम्ही खूप वर्षापूर्वी इथं आलो होतो 2014मध्ये. आता जवळपास 11 वर्ष उलटली. तेव्हा खूप कच्चा रस्ता होता, पण आता तुम्ही बघितला असेल की चांगला डांबरी रस्ता झाला आहे आणि थेट गाडी पोहोचू शकते. पहिले असा विषय होता ना की गाडी थेट पोचायची नाही, पण आता चांगलं डेव्हलप केलं आहे. कुठे गुफा तू जाऊन येऊ, मग इथं थांबू येताना. काय करू? ठीक आहे, गुफा इथं दे ना. कुठं? इथं जवळ. चला. आम्ही तोरमाळच्या मच्छिंद्रनाथ गुफेकडे तुम्हाला रस्ता दाखवतो इथला. तुम्हाला अशा पद्धतीने पायऱ्या उतरायच्या आहेत आणि चढायच्या आहेत. आता आज एक विशेषता सांगू का तुम्हाला. तोरणमाळ चारी बाजूने दऱ्यांनी घेरलेलं आहे. म्हणजे तोरणमाळाच्या चारी बाजूला दऱ्या आहेत आणि मधोमध तोरणमाळ आहे. आणि तोरणमाळचा जो यशवंत तलाव तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला ना, तो इतका खोल आहे की असं सांगतात की त्याची जी खोली आहे ती अजूनपर्यंत मोजू शकली नाही. आणि तो जिवंत तलाव आहे. जिवंत तलाव म्हणजे त्याला कोणत्या नदीचा पाणी पुरवठा होत नाही. जमिनीतूनच त्याला पाणी भेटत असतं. पावसाळ्यामध्ये मस्त वाटत असेल इथं. चांगला श्वास फुलतो हा इथं. पाय घसरेल मला. एकदम बढिया आहे. खरं सांगायचं. पण थकलेत का? थकलो बाबा, पाय यावं लागेल है ना. मी जरा एका सिक्रेट लोकेशनवरती आहे. ही गाडी डायरेक्ट गाडी घेऊन आलो इथं. मला इथला व्ह्यू बघायचा होता. लोक काही तिथं फिरायला गेलेत आणि मी गाडी घेऊन इथं आलो. इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इथला व्ह्यू बघा कसा आहे. मच्छिंद्रनाथ गुफा आहे ना, तिच्या बिलकुल जवळ असं काहीतरी सीन आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की तोरणमाळाच्या चारही बाजूला दऱ्या आहेत. तुम्ही इतके सुंदर ठिकाणी येतात, फिरायला येतात आणि ह्या जागेलाच घाण करतात. ही योग्य नाही आहे. कचरा सोबत घेऊन जावा किंवा एखाद्या ठिकाणी त्याला डंप करा व्यवस्थित. पण तोरणमाळ चारी बाजूने डोंगर दऱ्यांनी वेटलेले आहेत. इतकी सुंदर इथली प्रकृती आहे. लोक येतात, फिरतात, बोटिंग वगैरे करतात, सीता खायला जातात आणि निघून जातात. पण
पण मला असं वाटतं की दुसरीकडे पण जायला पाहिजे. तर मी ते हितेश आणि रोहितला मिस करते. ते दोघं पाहिजे होते अनिल अरविंदशी, कारण अशा ठिकाणी मी त्यांच्या संगतीत जातो. मी नेहमी अशा ठिकाणी फिरतो ना, यश एकदम आडनीड असतात, कोणी कुठे जात नाही तिथं वगैरे असतं. लोक प्रसिद्ध ठिकाणी जातात, पण आम्ही अशा ठिकाणी फिरत असतो जास्त. जागा आहे ना जिथं कोणी एकदम जास्ती जात नसेल. बघा हे इथं डोंगर आहेत आणि ह्या दऱ्या आहेत, खाली गावं आहेत काही, ते पण आताच बसलेली असावी. आणि हा भाग मच्छिंद्रनाथ गुफेकडचा आहे. चला थोडा परततो, कारण हा थोडा जंगलाचा भाग आहे. दाट झाडी जरी नसली तरी इथं थोड्या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता आहे, जसं बिबटे आणि अस्वल. आणि मी थेट त्या लोकांना तिथे सोडून इथं आलो आहे. हा व्लॉग इथंच मी संपवतो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ बघितला तर पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.